नमस्कार. काढली ना इज्जत, मान्य नाही ना? ए चल फुट, असंच आहे ना? ए चल फुट हे असंच आहे. लक्षात घ्या, शरद पवारांची संजय राऊत म्हणजे शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस पक्षांनी भयंकर मोठी इज्जत काढलेली आहे. तुम्हा सगळ्यांनाच म्हणजे माझ्या सगळ्यांना शरद पवार काहीतरी नवा डाव टाकतायत आणि त्या डावानी गडबडून गेल्यासारखं वाटत होतं. पण काँग्रेस आणि शिवसेना उबाठाला जराही दम पडला नाही. अगदी 2 दिवस सुद्धा हे सहन करता आलं नाही अशी स्थिती आहे. मागच्या 2-3 दिवसापासून शरद पवारांनी जो काही गोंधळ उडवून दिलाय ना महाराष्ट्रामध्ये, म्हणजे पवार आणि पवार कंपनीनी, बघा जरा. पहिल्यांदा शरद पवार दावा करतात, त्याच्या आधी सुप्रिया सुळे बोलतात. सुप्रिया सुळे म्हणतात, नाही हो, पक्षात फूट नाही पडली आमच्या, दादांनी वेगळा विचार केलाय म्हणून, बाकी पक्षात फूटबीट काहीच नाही. काय फर्स्ट क्लास ड्रामा असतो ना, म्हणजे एक तीर आणि कितीतरी निशाणे. सुप्रिया सुळेंच्या या विधानानंतर शरद पवारांनी सुद्धा म्हटले, हो फूट पडलेली नाहीये. मी त्या वाक्यात सगळं ऐकवतो, ऐका. काहींनी काल असं जाहीर केलंय की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. त्याच्याची गरजच नाही. फूट पडणे याचा अर्थ काही पक्षात फूट कधी येते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, जेच पातळीवर. आज तशी स्थिती इथे नाही. ऐकलं? म्हणजे शरद पवार म्हणतायत नाही फूट नाही, अजित पवार आमचे नेते आहेत. सुप्रिया सुळे म्हणतायत अजित पवार आमचे नेते आहेत. पाठोपाठ झिलकरी सगळे ओरडायला लागले, अजित पवार आमचे नेते आहेत, पक्षात फूट पडलेली नाही. मग रोहित पवारांनीही हे विधान करून टाकलं, पक्षात फूट पडलेली नाही. 1, 2, 3 आणि मग माध्यमांनी आपल्या पिपाण्या वाजवायला सुरुवात केल्या. तमाशाचा फड बघितलाय ना? त्याच्यासारखं, म्हणजे अगदी कोणीतरी आणि दाजी हिला सुरू होतं लगेच, तसा प्रकार आहे हा सगळा. म्हणजे एक गाणं म्हणायचं आणि मला नाही दिसले, तुला नाही दिसले, हिला कसे दिसले, हे सुरू करायचं. झिलकऱ्यांनी झील ओढायची तशी माध्यम ही झील ओढू लागले आणि सुरू झाला खेळ. अजित पवार राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादीत फूट पडली नाही, राष्ट्रवादी एकच आहे, काहीही फूट नाही. हा खेळ धुळफेक करण्यासाठी होता, धुळफेक करण्यासाठी. दुष्काळ उडत गेला, कांदा उडत गेला आणि चर्चा सुरू झाली पवार पवार पवारची. आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय असा सामान्य माणसाला प्रश्न पडला. शरद पवारांचं एक भलं मोठं यश ह्याच्यामध्ये होतं. इतर पक्षाला मानणारा वर्ग सुद्धा संभ्रमित झाला. म्हणजे अगदी देवेंद्र असाच आहे, भाजपाला कळतच नाही, या कॅटेगरीपर्यंत उतरला. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सगळी अस्थिरता आहे असं वाटू लागलं. पवारांचं हे यश. पण कसं असतं, झूठ ज्यादा देर नाही टिकता, तसंच झालं. आणि अचानक प्रातर्विधीला उठणारे राऊत दुपारच्या वेळेला उठले आणि बोलते झाले. आणि राऊतांनी सांगून टाकलं की ही फूटच आहे. बघा ते राऊतांचं वाक्य. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. ऐकलत? मजा आली. म्हणजे पवार सांगतायत फूट नाही, राऊत सांगतायत फूट आहे. राऊतांच्या एका वाक्यावर मी थांबत नाही आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ही फूटच आहे असं सांगून टाकलं. विजय वडेट्टीवारांचंही वाक्य तुम्हाला ऐकावं लागेल, ऐका. आमच्या सोबत आहेत, आमच्या इंडिया सोबत आहेत, महाआघाडी सोबत आहेत, ते आमचे. आणि आजचं राजकारण इतकं अस्थिर झालं आहे की कोण कोणावर शब्दावर, बोलण्यावर आणि आश्वासनावर कोणी विश्वास देऊ शकत नाही. आता तसे म्हणतात, यावर मी भाष्य काय करणार. निवडणुकीच्या मैदानातच हे स्पष्ट होईल, ज्या वेळेस कोण कोणाबरोबर आहेत, कोण कुठे आहेत. ऐकलात?
काय फूट नाही, चल फुट या कॅटेगरीतलं ते वाक्य आहे. शरद पवारांच्या भाजप सोबत जाण्याच्या शक्यता जास्त जाणवत आहेत त्या महाविकास आघाडीला. भाजपला जाणवत आहेत की नाही मला माहित नाही, भाजपवाले घेणार आहेत की नाही माहित नाही, शरद पवार जाणार आहेत की नाही माहित नाही, पण ज्या क्षणी काँग्रेस आणि उबाटा सेनेनं ए चल फूटच असं सांगितलं, म्हणजे कसा अर्थ घ्यायचा तुम्ही ठरवा, ए चल फूटच आहे असं जेव्हा सांगितलं ना, तेव्हा शरद पवार अचानक जागे झाले. मग पत्रकारांच्या वरती चिडू लागले, पत्रकारांना अक्कल ठेवून विचारा बनू लागले, डोकं जाग्यावर आहे का असं बोलू लागले, काय प्रश्न विचारताय तुम्हाला तरी कळतंय का असं विचारू लागले. खोटं वाटतंय का हे बघून घ्या. लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार हे भाजप सोबत येतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. काहीच प्रश्न काय विचारतात. साहेब रिझर्व्ह बँकेच्या पदावर ऐकलं, म्हणजे ज्या पवारांनी डाव टाकला होता, राज्याच्या राजकारणाची चर्चाच आपल्या भोवती व्हावी, त्याच पवारांच्या वरती हा डाव उलटला, पूर्णतः उलटला. बरं, या सगळ्या प्रकारात अजित पवार एकदम शांत, अळी मिळी गुपचिळी, महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन पर्यंत घेऊन जायची आहे वगैरे वगैरे सगळं असलं ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलत होते. लक्षात घ्या, सरकार कायदे आणि नियमांवरती चालतं तर राजकारण अझम्पशनवरती चालतं. अझम्पशन बळी तो कानपिळी या कॅटेगरीतला असतो. या काही दिवसामध्ये शरद पवार आणि त्यांचा कंपू अफवा पसरविण्यात, चर्चा वाढविण्यात यशस्वी झाला असेल, पण तिसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या या सगळ्या चर्चांना ही चल फुट असं म्हणून काँग्रेसनं आणि उबाठाने जो काही धक्का दिलाय ना, तो पवारांच्यासाठी धक्कादायक होता. म्हणूनच पवार चिडले. पवारांना आता पूर्णतः जाणीव झाली आहे, आपण हतबल झालेलो आहोत. आता आपल्या हाती फार काही उरलेलं नाही आहे. मी मागच्या व्हिडिओत स्पष्टपणे सांगितलं होतं, नारळ फोडलंय, अर्धा तुकडा अर्पण झालाय, उरलेल्या तुकड्यातलं खोबरं गळून पडलंय आणि शरद पवारांच्या हाती उरली आहे ती फक्त करवंटी घेऊन प्रसाद वाटायला निघालेल्या पवारांना, राष्ट्रवादी काँग्रेसला आता प्रसादाच्या रांगेत उभे असलेले ए चल फुटच असं म्हणतायत, कारण त्यांना माहित आहे करवंटीत नारळ नाही आणि प्रसाद मिळणार नसेल तर उगाच रांगेत थांबण्यात काय अर्थ आहे. तुम्हालाही पटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.